वेलकम टू ऑल ऑफ यू माय फ्रेंड्स. सायन्स पार्ट सेकंडमधील फोर्थ चॅप्टर एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट पर्यावरणीय व्यवस्थापनाचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तसं बघायला गेलं तर अतिशय इझी चॅप्टर आणि चांगला स्कोअर मिळून देणारे हे चॅप्टर आहे. तर बघा, सुरुवातीला आपल्या या ठिकाणी काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत, परंतु हे सर्व क्वेश्चन्स आपल्याला सिलेबसमधून ह्या वर्षी रिड्यूस केलेले आहेत. जरी रिड्यूस केलेले असले तरी सर्व क्वेश्चनचे ॲन्सर्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. तर चला स्टार्ट करू आपण. इकोसिस्टीम. इकोसिस्टीम म्हणजे काय? तर इकोसिस्टीम इज फॉर्म्ड बाय बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर इंटरॅक्शन्स विथ इच अदर. इकोसिस्टीम ही बायोटिक आणि अबायोटिक म्हणजेच लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग अशा घटकांपासून तयार झालेले आहेत. तर बायोटिक फॅक्टरला आपण म्हणतो लिव्हिंग म्हणजेच सजीव आणि अबायोटिक फॅक्टरला म्हणतो आपण नॉन लिव्हिंग म्हणजेच निर्जीव. तर बायोटिक फॅक्टरमध्ये बघा, ॲनिमल्स, प्लांट्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स यांचा समावेश होतो. तर अबायोटिक फॅक्टरमध्ये एअर, सॉईल, वॉटर, ह्युमिडिटी अँड लाईट या 5 गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होतो. आपण म्हणतो की आपलं शरीर हे पंचतत्वापासून तयार झालेले आहे आणि पंचतत्वातच ते विलीन होतं. तर हीच ती 5 पंचतत्व आहेत. आणि आयुष्यभर यांच्यामध्ये काय चालू असतात, तर बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरमध्ये काय चालू असतात, तर इंटरॅक्शन चालू असतात. आपण त्याला म्हणतो की आंतरक्रिया बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरपासून. आणि यालाच आपण म्हणतो इकोसिस्टीम, परिसंस्था. बघा, या परिसंस्थेमधील इच अँड एव्हरी फॅक्टर्स व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन इकोसिस्टीम. प्रत्येक फॅक्टरचा अतिशय इम्पॉर्टंट रोल्स या ठिकाणी दिसून येतो. सुरुवातीला आपण बघू प्रोड्युसर्स. प्रोड्युसर्सलाच आपण उत्पादक असे म्हणतो मित्रांनो. त्याचं एक्झाम्पलचं बघायला झालं तर आपण प्लॅन्ट सांगता येईल. प्लॅन्ट काय तर प्रोड्युसर्स. फोटोसिंथेसिस प्रोसेसने प्लॅन्ट्स काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि या प्रोड्युसरचं फीडिंग कोण करतं, तर कंझ्युमर्स. आपण त्याला भक्षक असे म्हणतो. या कंझ्युमरचे 3 टाईप्स आपल्याला बघायला मिळतात. प्रायमरी कंझ्युमर्स, सेकंडरी कंझ्युमर्स अँड टर्शरी कंझ्युमर्स. प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक अशा प्रकारे 3 टाईप्स. बघा, जे प्रायमरी कंझ्युमर्स आहेत त्याच्यामध्ये डीर, गोट्स, शीप्स, कॅटल्स, हॉर्सेस, कॅमल अशा ॲनिमलचा त्याच्यामध्ये समावेश होतो. हे सगळे आपण त्यांना हर्बिवोरस असे सुद्धा म्हणतो, कारण ते सर्व शाकाहारी आहेत म्हणून आपण त्यांना हर्बिवोरस म्हणतो. सेकंडरी कंझ्युमर्समध्ये बघा, वुल्फ, रॅट, बर्ड्स अशा ॲनिमल्सचा त्याच्यामध्ये समावेश होतो. सेकंडरी आणि टर्शरी कंझ्युमर्सलाच आपण कार्निवोरस म्हणजे मांसाहारी प्राणी असं देखील म्हणतो. टर्शरी कंझ्युमर्समध्ये लॉयन, टायगर अँड ईगल्स. बघा, सेकंडरी कंझ्युमर्स काय करतात, तर प्रायमरी कंझ्युमरचं ओव्हर पॉप्युलेशन होऊ नये म्हणून त्यांना प्रिव्हेंट करायचं काम हे सेकंडरी कंझ्युमर्स करतात. आणि सेकंडरी कंझ्युमर्सला त्यांचं देखील ओव्हर पॉप्युलेशन होऊ नये म्हणून त्यांना देखील कंट्रोल ठेवायचं काम, प्रिव्हेंट करायचं काम कोण करतं, तर टर्शरी कंझ्युमर्स करतात. अशा पद्धतीचे या ठिकाणी हे कार्य चालतं. तर बघा मित्रांनो, आपल्या ठिकाणी दिले की अ फॉलन फॉलेज इन अ फॉरेस्ट म्हणजे जंगलामध्ये जो पालापाचोळा पडतो त्याच पद्धतीने डेड ट्रीज अँड कॅरकेसेस इन अँड अराउंड व्हिलेज म्हणजे मृत शरीरे. मृत शरीर असतील किंवा वनस्पतीच्या डेड बॉडीज असतील, हे सर्वांचं जर काय झालं, हॅड नॉट बीन डिकॉम्पोज्ड फॉर मेनी इयर्स, यांचं जर का अनेक वर्ष विघटनच झालं नाही तर काय होईल, तर मोठ्या प्रमाणात डोंगरासारख्या त्या ठिकाणी ढीग, प्लम्प्स त्या ठिकाणी तयार होतील. आणि हे होऊ नये म्हणून त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा रोल कोणाचा असतो, तर डिकॉम्पोजरचा म्हणजे विघटकचा. हे काय करतात, तर त्या बॉडीचं डिकॉम्पोज करायचं काम करतात, विघटन करायचं काम करतात. कोण? फॉर एक्झाम्पल टर्माइट्स, वॉर्म किंवा इतर मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे असतील. हे कुठे असतात, तर फिल्थी प्लेसेसमध्ये, घाणेरड्या जागेवरती ते वाढतात. ते जरी घाणेरड्या जागेवरती वाढत असले तरी त्या ठिकाणी ते एन्व्हायरमेंट क्लीन करायचं काम करतात. म्हणून आपण त्यांना स्कॅव्हेंजर्स, सफाई कामगार असे सुद्धा आपण त्यांना म्हणतो. म्हणून यांचासुद्धा रोल एन्व्हायरमेंटमध्ये, इकोसिस्टीममध्ये अतिशय महत्त्वाचा आहे.
हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो. पुढे बघा आपल्याला दिलं की त्यांनी फूड चेन. फूड चेन म्हणजे काय, म्हणजे आपण त्याला अन्न साखळी म्हणतो. सिंगल पॅथवे फॉर फ्लो ऑफ एनर्जी इन इकोसिस्टीम थ्रू डिफरंट स्पेसिस ऑफ ऑर्गॅनिझम. बघा, जर का सिंगल मार्ग त्या ठिकाणी कशाचा असेल, अन्न साखळीचा असेल, एकच साखळी त्या ठिकाणी असेल, एकच चेन असेल, तर त्याला आपण फूड चेन म्हणतो. या ठिकाणी आपल्याला दिसते ग्रास आहे, त्यांना आपण प्रोड्युसर्स असे म्हणतो. या प्रोड्युसरचं फिडिंग करण्यासाठी ग्रास हॉपर्स त्या ठिकाणी असतात. याला प्रायमरी कंझ्युमर म्हणतो आपण. प्रायमरी कंझ्युमरला खाण्यासाठी या ठिकाणी फ्रॉग्स असतात, त्यांना आपण सेकंडरी कंझ्युमर म्हणतो. आणि सेकंडरी कंझ्युमरला फिडिंग करण्यासाठी स्नेक्स म्हणजे टर्शरी कंझ्युमर्स त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. आणि टर्शरी कंझ्युमर्सवरती ॲपेक्स म्हणजे किंवा आपण त्याला हायर कंझ्युमर्स ईगल्स आपल्याला दिसतो. आणि ईगल्स त्या ठिकाणी डेड झाल्यानंतर त्याच्यापासून त्याचं डिकॉम्पोज करण्यासाठी कोण असतं तर बॅक्टेरिया किंवा इतर मायक्रो ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी वर्क करत असतात. अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी सिंगल चेन आपल्याला दिसून येते, म्हणून याला आपण फूड चेन असे म्हणतो. तर बघा, फूड वेब म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, द कॉम्प्लिकेटेड पॅथवे ऑफ इकोसिस्टीम कन्सिस्ट ऑफ न्यूमरस फूड चेन थ्रू डिफरंट स्पेसिस ऑफ ऑर्गॅनिझम्स. जर का अनेक फूड चेन एकत्र येऊन त्या ठिकाणी कॉम्प्लिकेटेड असा पॅथवे त्या ठिकाणी तयार होत असेल, तर अशा पद्धतीमध्ये आपण त्याला फूड वेब असे म्हणतो. तर बघा मित्रांनो, जीवस्य जीवनम, याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की एक सजीव हा दुसऱ्या सजीवावरती अवलंबून असतो, म्हणजे जीवस्य जीवनम. अशा पद्धतीने फूडचे आणि फूड वेबमध्ये आपल्याला ते दिसून येईल. या ठिकाणी बघा, आपल्याला फूड वेबची डायग्राम आपल्या या ठिकाणी दिसते मित्रांनो. बघा, या ठिकाणी अनेक फूड चेन्स एकामध्ये एक आपल्याला दिसून येतात. असे अनेक फूड चेन एकत्र आल्यानंतर त्याच्यापासून फूड वेब तयार होत असते. आणि एनर्जी पिरॅमिड याचा देखील आपण अभ्यास केला मित्रांनो. एनर्जी पिरॅमिड त्याला आपण ऊर्जेचा मनोरा असं म्हणतो. बघा, त्याच्यामध्ये वेगळ्या ट्रॉपिक लेवल असतात. सुरुवातीला प्रोड्युसर्स असतात, प्रोड्युसर नंतर प्रायमरी कंझ्युमर्स असतात, नंतर सेकंडरी कंझ्युमर्स, नंतर टर्शरी कंझ्युमर्स. हे सर्व ट्रॉपिक लेवल्स आहेत. हे काय करतात, तर प्रोड्युसर जी काही एनर्जी त्यांनी कलेक्ट केली असेल, तर ती एका ट्रॉपिक लेवलकडून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलकडे 10% एनर्जी ते पाठवत असतात आणि 90% एनर्जी युटिलाइज केली जाते. समजा या ठिकाणी 1000 किलो कॅलरीज एनर्जी या ठिकाणी प्रोड्युसरने जर का क्रिएट केली असेल, तर त्या ठिकाणी 100 कॅलरीज ही पुढे पाठवली जाईल. त्याच्यानंतर पुढे 10 कॅलरीज, नंतर 1 कॅलरीज, अशा पद्धतीने 10% कॅलरीज ही पुढे पाठवली जाते. बघा मित्रांनो, ठिकाणी अ बर्ड बिल्डिंग नेस्ट ऑन अ ट्रीज फीड अपॉन द फिशेस इन नियरबाय पॉन्ड्स वेदर द बर्ड इज पार्ट ऑफ बोथ ट्रीज ॲज वेल ॲज पॉन्ड इकोसिस्टीम. बघा, समजा या ठिकाणी एक ट्री आहे, त्या ट्रीवरती काय एक बर्ड आहे. एक समजा काय ठिकाणी बर्ड आहे आणि त्या ट्रीच्या तळाजवळ काय तर एक पॉन्ड आहे. तर हा बर्ड या ट्रीज आणि पॉन्डच्या दोघांचीही त्या ठिकाणी इकोसिस्टीममध्ये त्या ठिकाणी पार्ट म्हणजे सहभाग असलेला आपल्याला दिसून येईल का, तर नक्कीच. कारण या ट्रीवरती जे काही इन्सेक्ट्स असतील, बटरफ्लाय असतील, त्याचं देखील फिडिंग हा बर्ड करत असेल. आणि या ठिकाणी जे पॉन्ड आहे, त्या पॉन्डमध्ये जे काही फायटोप्लॅन्क्टॉन्स जे काही जलवनस्पती असतील, तर त्या जलवनस्पती खाऊन त्या ठिकाणी फिशेस वाढत असतात. आणि या फिशेसला देखील खाण्याचं काम कोण करेल, तर हा बर्ड करेल. म्हणून दोघांचाही पार्ट, दोन्ही इकोसिस्टीमचा पार्ट बर्ड आपल्याला या ठिकाणी दिसून येईल मित्रांनो. बघा, या ठिकाणी हा देखील पार्ट आपल्याला या ठिकाणी सिलेबसमधून रिड्यूस झालेला, तरी आपण धावता या ठिकाणी त्याचा आढावा बघू. इकोसिस्टीम अ बायोटिक कॉम्पोनंट आपल्याला सांगता येईल इकडे बायोटिक कॉम्पोनंट. त्याचे बघा फॅक्टर्स आपल्या या ठिकाणी दिलेले आहेत, फिजिकल फॅक्टर आणि आपल्याला अजून सांगता येईल त्या ठिकाणी केमिकल फॅक्टर. या ठिकाणी प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स म्हणजे या ठिकाणी न्यूट्रियंट्स आपल्याला दिसून येतात. त्याच पद्धतीने हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन म्हणजे साल्टसुद्धा आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस, या ठिकाणी ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आपल्याला सांगता येतील. इकडे बघा ऑटोट्रॉपिक स्वयंपोषी, इकडे हेटेरोट्रॉपिक परपोषी. ऑटोट्रॉपिक कोण आहे तर प्रोड्युसरमध्ये कोण येईल प्लॅन्ट्स येतील.
हेट्रोट्रॉफीचे 2 टाईप्स, ॲनिमल अँड डिकॉम्पोजर्स. ॲनिमलमध्ये काय येतील मग कंझ्युमर्स, भक्षक. त्याचे प्रायमरी कंझ्युमर्स, सेकंडरी कंझ्युमर्स अँड टर्शरी कंझ्युमर्स. डिकॉम्पोजरमध्ये कोण येतील मित्रांनो, तर बॅक्टेरिया. अशा पद्धतीने हा चार्ट आपल्याला सांगता येईल. या ठिकाणी परत आपल्या ठिकाणी क्वेश्चन विचारले त्यांनी. बघा, अ पॅडी इज कल्टिवेटेड ऑन लार्ज स्केल इन व्हेरियस स्टेट ऑफ साऊथ इंडिया. दक्षिण भारतामध्ये पॅडी म्हणजे भाताचं पीक हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. पॅडी फील्ड्स आर फ्रिक्वेंटली अटॅक्ड बाय ग्रासहॉपर. तर त्या पॅडी म्हणजे भात खायला कोणी त्या ठिकाणी, तर ग्रासहॉपर त्या ठिकाणी येतात. सिमिलरली फ्रॉग्स आर ऑल्सो प्रेझेंट इन लार्ज नंबर्स इन द मड ऑफ पॅडी फिशेस. साहजिकच आहे, ग्रासहॉपर खायला कोणी येतील त्या ठिकाणी, फ्रॉग येतील त्या ठिकाणी. ग्रासहॉपर खायला कोणी येतील तर फ्रॉग येतील. बघा पुढे, फीड ऑपन ग्रासहॉपर्स अँड स्नेक्स आर ऑल्सो प्रेझेंट. बघा फ्रॉग आहेत म्हणजे त्या ठिकाणी स्नेक त्याला खायला त्या ठिकाणी येणार. आर ऑल्सो प्रेझेंट देअर इन टू फीड अपॉन देअर फेवरेट फूड फ्रॉग्स. ओके, हाऊएवर, तर काय होईल बघा मित्रांनो, इफ फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाइन. जर का समजा फ्रॉगचं पॉप्युलेशन डिक्लाइन झालं, त्या ठिकाणी फ्रॉगचा ऱ्हास झाला, तर काय घडेल. त्यांनी 3 क्वेश्चन आपल्याला विचारलेले आहेत. तर पहिला बघा काय विचारले, व्हॉट विल बी द इफेक्ट्स ऑफ पॅडी क्रॉप. पॅडी क्रॉपवरती काय इफेक्ट्स होईल. जर का फ्रॉगची संख्या त्या ठिकाणी कमी झाली तर ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी ग्रासहॉपरची संख्या त्या ठिकाणी वाढेल. ग्रासहॉपरची संख्या वाढली म्हणजे ते ग्रासहॉपर काय करतील, तर सर्व पॅडी क्रॉप त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून टाकतील, डिक्लाइन करून टाकतील. सेकंड क्वेश्चन विचारला आहे, नंबर ऑफ विच कन्झ्युमर्स विल डिक्लाइन अँड विच विल इन्क्रीजेस. कोणत्या कन्झ्युमरची, भक्षकाची संख्या कमी होईल आणि कोणती वाढेल. फ्रॉग कमी झाले म्हणजे त्यांना खायला येणारे स्नेक्स किंवा त्याच्या स्नेकला खायला ईगल्स म्हणजे सेकंडरी आणि त्या ठिकाणी कंझ्युमर्स, टर्शरी कंझ्युमर्स आपल्याला कमी झालेले आपल्याला दिसून येतील. आणि इन्क्रीज कोणते होतील, तर त्या ठिकाणी प्रायमरी कंझ्युमर्स म्हणजे ग्रासहॉपर त्या ठिकाणी इन्क्रीज झालेले आपल्याला दिसून येतील. आणि लास्ट क्वेश्चन विचारले, व्हॉट विल बी दी ओव्हरऑल इफेक्ट्स ऑन द इकोसिस्टीम. संपूर्ण परिसंस्थेवरती काय इफेक्ट्स आपल्याला जाणवेल, तर त्या ठिकाणी इकोसिस्टीम कोलॅप्स होऊन जाईल. कारण प्रत्येक घटक या ठिकाणी, अन्न साखळीमधील प्रत्येक घटक त्या ठिकाणी, प्रत्येक फॅक्टर काय इम्पॉर्टंट आहे. एक फॅक्टर जरी त्या ठिकाणी ऱ्हास झाला, त्याचा डिक्लाइन झाला, तरी त्याचे इफेक्ट्स पूर्ण अन्न साखळीवरती होतं. म्हणून पूर्ण अन्न साखळी त्या ठिकाणी कोलॅप्स झालेली आपल्याला दिसून येईल मित्रांनो. म्हणून आपल्याला म्हणता येईल मित्रांनो की बघा, इकॉलॉजी. इकॉलॉजी म्हणजे काय, त्याला आपण परिस्थितिकी म्हणतो. द सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट इज कॉल्ड इकॉलॉजी. आणि बायोटिक म्हणजे जैविक आणि अबायोटिक दोघंही घटकांचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला आपण काय म्हणतो, तर इकॉलॉजी. लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग दोन्ही फॅक्टरचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे इकॉलॉजी. आणि त्याचं फंडामेंटल युनिट, मूलभूत कार्यात्मक एकक आहे, तर त्याचं इकोसिस्टीम हे त्याचं मूलभूत कार्यात्मक एकक आहे. या इकोसिस्टीमचे अनेक टाईप्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे इकोसिस्टीम्स आपल्याला बघायला मिळतात. तर सर्वात लार्जेस्ट जी इकोसिस्टीम आहे ती लक्षात ठेवायची अर्थ. आणि स्मॉलेस्ट इकोसिस्टीम पॉन्ड किंवा ट्री. आपण त्याचे एक्झाम्पल आत्ताच बघितले. पॉन्डसुद्धा आणि ट्रीसुद्धा हे देखील स्मॉल त्या ठिकाणी इकोसिस्टीम होऊ शकतात. कारण पॉन्डमध्ये फिशेस असतात, फायटोप्लॅन्क्टन्स असतात, वॉटर असते. असे घटक त्या ठिकाणी बायोटिक आणि अबायोटिक दोन्ही दिसून येतात. तशाच पद्धतीने ट्रीवरती सुद्धा आपल्याला हे घटक बघायला मिळतात. तर हे दोन्ही स्मॉल इकोसिस्टीम आपल्याला सांगता येतील. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आज काय काय बघितलं, तर इकोसिस्टीम म्हणजे काय, त्याचे फॅक्टर्स म्हणजेच कॉम्पोनंट्स, कंझ्युमर्स, त्याचे क्लासिफिकेशन, त्याच पद्धतीने फूड चेन आणि फूड वेब, तसंच इकॉलॉजी. एवढ्या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. स्क्रीनशॉट काढून तुम्ही नोट्स लिहून घेऊ शकतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद मित्रांनो.